त्यानंतर 5:52 झालेली आहेत. एक्झॅक्टली 6च्या अगोदर पहिला बॉल पडला जाईल. सर्वांचं हार्दिक स्वागत आयशा ग्राउंडवर. वेलकम एव्हरीबॉडी. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असेल या टुर्नामेंटसाठी. आजच्या दिवसामध्ये बोरशेती सारखा संघ, त्यानंतर बालकुम सारखा संघ, त्यानंतर ज्या संघाची भरपूर चर्चा असते तो गुरसे बी संघ सुद्धा खेळताना आपल्याला दिसेल. बोरशिते संघ सुद्धा आज नाहीये. बोरशिते संघ उद्याच्या दिवसामध्ये असेल. आज धानिव संघ सुद्धा असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉलर येतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय. पहिला बॉलर ओमकार हिलेम येतोय. स्ट्राइक एंडला बॅटर आहे आदित्य तांगडी. आहे उमेश भुरे. ही जोडी पहिला बॉल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न अगोदरच बनवलं होतं. प्रिमेंडेंट शॉट खेळण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी चुकतोय फलंदाज आदित्य. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवर विचार केला होता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न हवेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चुकतोय फलंदाज. पहिलाच बॉल डॉट. सुरुवात गोलंदाजीमध्ये अतिशय चांगली करताना दिसतोय ओमकार हिलेम. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट ऑफ द विकेट. आणखीन एक चांगला बॉल. थोडासा लेग कटर होता हा बॉल मात्र बाहेर जातोय. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल आणि एक्स्ट्राच्या साहाय्याने खातं खोललं जाते अनिल अंकलेश खार्डी या टीमचं. UCN लाईव्ह उज्ज्वल केबल नेट या फुल टॉस होता. स्विचचा फटका फ्लॅट होता. बॉल डीप बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बाउंडच्या बाहेर. फलंदाज आदित्य तांगडी आणि बॉलला सरळ दिशा दिली बाउंड्रीची, सीमारेषेची. 6 रनसाठी षटकार आपला खातो ओपन करतोय फलंदाज आदित्य अँड टीमचं टोटल जाऊन पोहोचते ती 7 वर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओमकार. कुठंच बॉलचा पुरेपूर समाचार घेतला होता. फिल्डिंग त्या ठिकाणी लावली जाते डिपिश पॉइंटला कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे त्याचा फायदा उचलताना दिसतोय. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून स्वीपर कावेच्या दिशेने 3 फिल्डर धावतात. चांगली फिल्डिंग होईल, थ्रो होईल तर त्या अगोदर जबरदस्त 2 धाबा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 2 धाब्याने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 9 वर. 9 विदाउट लॉस. वेलकम व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर मनीष पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे ज्यांचा आवाज आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. या TR चषक 2026 मध्ये एक दिवस त्यांनी सुद्धा दिलेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये आणखीन एक जबरदस्त आवाज तो म्हणजे चंदू शेट्टे यांचा सुद्धा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ऑन द राईज खेळायचं होतं मात्र बॉल मिडॉनच्या दिशेने जातोय. एकच रन फक्त मिळेल आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचेल डबल फिगर मध्ये 10 वर. एक चांगला फटका आला होता. खराब कमजोर बॉलवर पुरेपूर समाचार घेतला होता फलंदाज आदित्यने. यावेळेस उमेश भुरे आपण बघतोय स्ट्राइक एंडवर आपल्याला दिसतोय. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली ऑफसाईडच्या दिशेने जवळजवळ 5 फिल्डर आहेत ज्यामध्ये एक डीप एक्स्ट्रा कव्हर. ऑफसाईडला एक डीप मध्ये फिल्डर दिसतो. ऑन साइडला एक डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑन आहे. पुन्हा एकदा ओमकार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेला चांगली फिल्डिंग आपल्या बॉल थ्रो मध्ये करतोय गोलंदाज ओमकार. पहिलं षटक प्रगतीपथावर. अंतिम 1 बॉल शेष. उमेश भुरे
हा डॉट बॉल खेळतोय सर्कल मध्ये. फिल्डिंग जर पाहिली तर एक फाईन लेग आहे शॉट मध्ये. शॉट थर्डमॅन आहे. पॉइंट थोडासा बॅकवर्ड. एक कव्हरला फिल्डर दिसतोय. एक मिड ऑफला फिल्डर दिसतोय. ऑन साइडला आणखीन बघितलं तर बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग आहे. एक शॉट मिड विकेट सुद्धा दिसतो आपल्याला. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर. चांगला बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना अनिल अंकलेश खाडे टीमचा स्कोर झालेला आहे 10 वर कुठलाही विकेट नाही. बाउंड्रीचा एक खेळाडू तुम्हाला सर्कल मध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची असे. बरेच संघ या मागच्या 2 नाईट मध्ये आपण बघितले ज्यांना पॅनल्टीचा सामना करावा लागला. जे संघ उशिरा आलाय त्यांना सुद्धा पॅनल्टीचा सामना करावा लागला. कारण स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशनने या स्पर्धेचं आयोजन प्रत्येक वर्षी केले जात आहे. आणि ही स्पर्धा सध्या जर चर्चा आपण बघितली तर या TR चषकची चर्चा सध्या आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंडकडून बॉलर येतोय केशव हिलिम. दोन्ही हिलिम बंधू आपण बघतोय. सुरुवातीला ओमकार हिलिम होता. यावेळेस केशव हिलिम येतोय बॉलिंग ट्रॅकवर. बाप आणि बेटा. यावेळेस केशव पहिला बॉल घेऊन जाईल लेफ्ट आर्मने. स्विच इट खेळत होता. पुन्हा एकदा आपण बघितला बॉडीला बॉल लागतोय. चांगली बॉलिंग आपण बघितलं. थोडीशी साइड आर्म बॉलिंग करतो. लेफ्ट आर्मर आहे केशव हिलिम. सुरुवातीला जो गोलंदाज होता ओमकार हिलिम पुत्रांनी गोलंदाजी केली होती. आता पिता गोलंदाजीसाठी आलेला आहे. आणि खासियत आहे जरीमरी स्पोर्ट पाय टीमची की पिता आणि पुत्र एकाच टीम मध्ये खेळताना दिसतात. म्हणजे फिटनेस आपण बघू शकतोय पिताचं केशव हिलिम याचं. छोट्या रनअपनी बॉलिंग करतोय लेफ्ट आर्मने. थोडंसं थांबवलं जातोय. सचिन पाटील बेल्स थोडेसे ब्रेक झाल्या होत्या. हवेचा वेग थोडासा जास्त आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि मागच्या 3 दिवसापासून आपण बघतोय हवेचा वेग भरपूर या मैदानामध्ये जोरात हवा वाहताना दिसते आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्सच्या बॉलिंग. ओ हुकचा फटका. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर जाईल. 6 रनसाठी षटकार. वॉट अ शॉट. जबरदस्त फटका. नवीन बॉल द्यायचा आहे ग्राउंड मध्ये. जबरदस्त फटका होता. पण बघितला थोडासा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. खूप टप्प्याचा बॉल आणि हुकचा हा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. डिस्पॅच केला बॉलला डीप स्कोअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय 16 वर. आणि आतापर्यंत बघितलं आपण तर आदित्यच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. आदित्य खेळतोय वैयक्तिक 15 वर आणि टीमचं टोटल 16 आहे. ज्यामध्ये आपण बघितलं तर एक वाईड आहे आणि बाकी सगळे धावा सगळे रन्स जे आहेत ते आदित्य तांगडीच्या नावावर. चांगली बॅटिंग करताना दिसतो आदित्य. बॉलवर नजर अतिशय चांगली आहे. बॅट स्विंग आपण बघितलं तर अगदी जोरात बॅट स्विंग होताना दिसते. ताकद चांगली फटक्यामध्ये. टायमिंग प्रॉपर करतोय. रिव्हर्स शॉट सुद्धा चांगला खेळतोय. एक रिव्हर्स उलट्या शॉटने षटकार ठोकला होता केशव हिलिम. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्मने फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चांगला स्लॉक केलाय बॉलला. मात्र फिल्डरला शोधलाय. डीप मिड विकेटला फिल्डर होता
निखिल ज्याने अतिशय चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवली या ठिकाणी. पहिला गडी बाद होतोय. आदित्य तांगडी इज आउट. मात्र फिल्डिंग अप्रतिम झाली निखिलची आणि चांगला कॅच. अशा प्रकारे पहिला ब्रेक तो मिळतोय. तो जरीमरी स्पोर्ट पाय टीमला बाद होतोय फलंदाज आदित्य तांगडी. आणि आदित्य तांगडीच्या जाग्यावर समीर तांगडी येतोय. अगदी मजबूत शरीर यष्टीचा खेळाडू आणि पॉवर हिटर बॅटर सुद्धा म्हटला जातोय अनिल अंकलेश खार्डी या टीमचा. आणि मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितलं तर जी फ्लड लाईटची व्यवस्था केली जाते ती समीर तांगडी यांच्या माध्यमातून केली जाते. फायर शो सुद्धा आपण बघितला पहिल्या दिवसामध्ये. तो सुद्धा समीर तांगडी एक चांगला इव्हेंट करत असतात आणि ती सध्या आपल्याला दिसतात बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवर. एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज केशव हिलिम. केशव हिलिम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. षटकार लागल्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलंय. विकेट मिळवली आहे ती केशव हिलिम याने. वेल थोडासा घेतला जातोय. लक्षात घ्या 20 मिनिटाच्या आत 4 षटकं पहिली कंप्लीट तुम्हाला करायची आहेत. 8.5 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. फुल लेनचा बॉल यावेळेस फुल टॉस बॉल होता आणि विकेट किपर चुकला. रनआउटची संधी आहे. रन इन बिटवीन द विकेट मध्ये थोडासा कमजोर आहे समीर, कारण त्याची शरीर यष्टी आपण जर बघितली अतिशय मजबूत आहे. आय थिंक 22 या बॅटने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. बिमरसाठी की व्हाईटसाठी? व्हाईटसाठी. बिमर व्हाईटसाठी ही रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. आय थिंक ही 22ची रन असेल. मग चेक केलं जाईल. तिसरे पंच या ठिकाणी फेअर डिलिव्हरी. थोडासा शफल झाला होता बॅटर. 1 रन मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर. 22 रुपयाने ही धाव आली होती. स्ट्राईक एंडला सध्या आपण बघतोय उमेश भुरे. उमेशला मात्र खातं खोलणं बाकी आहे. 2 बॉलचा सामना केला होता उमेशने, मात्र खातं खोललं नव्हतं. थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय या मॅच मध्ये उमेश भुरे. ओ व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका बॉलला पाठवलाय. वाणिश लॉंगांच्या बाहेर सरळ 4 रनसाठी षटकार. उमेश भुरेला त्यांनी पाठवून दिला सरळ पार्किंग लॉट मध्ये षटकारासाठी आणि या षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 23 वर. अप्रतिम शॉट. चांगला बॉटम एजला घेतला होता हा बॉल. ताकद चांगली झोकली होती. प्रॉपर टायमिंग जुळलं होतं या फटक्यामध्ये. पुन्हा एकदा केशव हिलिम ऑन साइडला खेळायचं होतं. ह्या वेळेला विकेट किपर चुकतोय. अडवला जाईल का? यस. जबरदस्त फिल्डिंग. थर्डमॅनचा फिल्डर हा बॉल जर अडवला नसता तर नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर गेला असता. प्रवीण गोवारी याची जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त 1च रन 22 रुपयाने मिळते. ओव्हरची समाप्ती होते आणि अशा प्रकारे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अनिल अंकलेश खार्डी टीमचा स्कोर झालेला आहे 24 रन. 24 लॉस ऑफ 1 विकेट. थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर
मनीष पाटील यांचा आगमन झालेला आहे. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, ज्याने भरपूर चांगल्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये समालोचन केलेलं आहे. पहिल्या दिवशी आपण प्रमोद शेडगे यांना ऐकलं, त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 500 आहे ना. पंकज हजारे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल ज्यांनी स्पॉन्सर्स केलेले आहे माननीय श्री पंकज हजारे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम. आमच्या अंपायर, रेग्युलर अंपायर सुद्धा आलेले आहेत, ज्यामध्ये आसिफ अन्सारी अँड किरण सातपुते सर यांचं आगमन झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. चला, वेळेबद्दल शफिक अन्सारी अँड किरण सातपुते. 2 ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24-12च्या सरासरीने ह्या धावा आलेल्या आहेत. 12.5 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत 2 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. वेळ जेवढा घ्याल तेवढा कॅमेराची वायरलेस पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल, 50 आहे, अशी नोंद घ्यायची आहे. स्विच हिट मारत होतं या वेळेला उमेश स्ट्राइक एंडवर होता आणि अगोदरच बंद बनवलं होतं रिव्हर्स खेळण्याचा. बॉल जर आपण बघितला थोडंसं कमी गतीने टाकला होता. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलेला आहे सुशांत मुकादम. पहिलाच बॉल डॉट टाकतोय सुशांत. यावेळेस पॉवर प्लेचं बंधन नसेल. डीप मध्ये जास्त फिल्डर दिसतात, फक्त 3 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत, बाकी सगळे बाउंड्री फिल्डर दिसतात आपल्याला. व्हाट अ शॉट, लॉप केलं या बॉलला, लॉंगांच्या बाहेर पाठवलंय, सरळ सारंचडी षटकार. स्लॉट मध्ये बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलं, बॉलला सरळ लॉंगांच्या बाहेर dispatch केलं, सारंचडी षटकार. आणि हा दुसरा षटकार असेल उमेश पुरीच्या बॅट मधून अगोदर आपण बघितलं तर आदित्यने 2 षटकार ठोकले होते. या इनिंगमध्ये हा 6वा षटकार मिळतोय. यावेळेला मिस टाइम फटका आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर बॉल खाली, कॅच चांगला होता. आय थिंक प्रवीण गोवारी त्या ठिकाणी होता. फलंदाज उमेश पुरी याला बॅटरी 31 रन 31 लॉस ऑफ 1 विकेट. संध्याकाळचं सत्र आहे, हवेचा वेग आहे, तर नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये स्कोर होतोय. 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 60 किंवा त्यापेक्षा जास्त जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचंय. TR नागले टीम कॅप्टन, यजमान टीम या स्पर्धेची, आणि त्यानंतर डुंगे टीम. हो मिनी हेलिकॉप्टर स्ट्रॉंग अपच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच धाव मिळेल, जास्त ताकद लावली नव्हती या हेलिकॉप्टर शॉट मध्ये. समीर तांगडीने आपलं खातं ओपन केलंय या सिंगलने. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बुकवर 32 रन 32 लॉस ऑफ 1 विकेट. कमबॅक या ठिकाणी करताना दिसतोय गोलंदाज सुशांत मुकादम. पुन्हा एकदा सुशांत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्मने प्ले डाऊन, फलंदाज बाद. दुसरा गडी बाद होतोय. उमेश सारखा एक चांगला फलंदाज बाद, आणि हा दुसरा गडी बाद होतोय तो अनिल अंकलेश खाडी या टीमचा.
दोन गडीच्या मोबदल्यात थोडीशी येणार एज लागली होती. एस्टावर बॉल लागतो आणि अशा प्रकारे विकेट जाते. फलंदाज उमेश भुरे याची सुद्धा विकेट जाते. त्याने सुद्धा आपल्या टीमसाठी जबरदस्त कामगिरी केली. 8 बॉलमध्ये 13 रन्स बनवले. 2 षटकार सुद्धा ठोकले होते. उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याचीच विकेट जाते. आणि दोन्ही सुद्धा आता ओपनिंग बॅटर डगआउट मध्ये पोहोचलेले आहेत. नवीन बॅटर बॅटिंग साठी येतोय. उदय तांगडी येतोय. त्यासाठी गोलंदाज सुशांत मुकादम. ओ यावेळेला फुल लेंथचा बॉल सरळ जातो. बॉल पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी होता. चांगली फिल्डिंग. मात्र 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 34 वर. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 34 वर 2 विकेट. सोळा मिनिटे आणि 30 सेकंद घेतलेली आहेत. तर उर्वरित फक्त 3.5 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करायचं. जास्त वेळ तुम्ही जर लावला तर पेनल्टीचा सामना जरूर तुम्हाला करावा लागेल. हे षटक अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला समाप्त करायचं आहे हे लक्षात घ्या. उमेश मुकदम अँड कंपनी जरीमरी स्पोर्ट पाय टीम. नाहीतर अंतिम 5व्या षटकामध्ये तुमचा एक बाउंड्रीचा सीमारेषेचा जो फिल्डर आहे डीप मधला फिल्डर सर्कल मध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आज मनीष पाटील त्यानंतर चंदू शेट्टे यांचा आवाज या क्रीडा नगरीमध्ये घुमताना दिसेल तुम्हाला. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि आज जबरदस्त मजा येईल या टुर्नामेंट मध्ये. कारण संघ सुद्धा आज भरपूर चांगले संघ खेळताना दिसतील. सर्वांचं आपण हार्दिक स्वागत करूया. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढू लागलेली आहे. 2 डगआउट्स आपण बघतोय. सुसज्ज असे डगआउट आहेत या आयशा ग्राउंडचे. त्यानंतर हा भव्य असा VIP डाईस आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या एंड कडून गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज ओमकार हिलीम येतोय ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. ह्या वेळेला पंच इशारा करतात की हा वाईड आहे. एक अतिरिक्त रन मिळेल. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 35 रन. यानंतरचा सामना दोन्ही टीम कॅप्टन TR नागले अँड भक्तिधाम डुंगे टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे टॉस साठी. ओ चांगला बॉल. चांगला कमबॅक केलाय. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. ऑफ साइडला बघितलं फिल्डिंग लॉंग ऑफ. स्वीपर कव्हर आहे. त्यानंतर ऑन साइडला लॉंग ऑन डीप वाईडिश मिड विकेट आहे. त्यानंतर स्कोर लेगला एक फिल्डर लॉंग लेगच्या दिशेने सुद्धा दिसतो आपल्याला. थोडासा बॅकवर्ड स्कोर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये. पहिलं षटक टाकलं होतं त्यावेळेस VIP डाईस कडून मारा केला होता. ओमकार हिलीम याने 10 रन्स खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा थोडसा कट करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस रनआउटची संधी. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. विकेट जाते धावचिच्छ रूपेने. वाईटचा सुद्धा इशारा पंचांचा. तर या व्हाईट बॉलवर विकेट मिळते समीर तांगडी याची. समीर तांगडी इज आउट. यस चेक केलं जाईल. हृदय सारखा फलंदाज या ठिकाणी बाद. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर आहे ती 36 रन.
नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर राहील. यश टांगडी आलेला आहे बॅटिंग साठी. कुठेतरी आपण बघितलं की दोन ओपनिंग बॅटर होते, त्यांच्या बॅट मधून चांगल्या धावा आल्या. त्यानंतर धावा येताना दिसत नाहीये. 15 रन्स बनवले होते ते आदित्य तांगडीने. त्यानंतर उमेश भुरेने 13 रन बनवले 8 बॉल मध्ये. आता या मिडल फलीतले जे फलंदाज आहेत त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. चला, वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. फक्त 1 मिनिट बाकी असेल हे षटक पूर्ण करण्यासाठी. फुलटॉस बॉल, बॉल ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मधून. फिल्डर तत्पर होता. लॉंगांचा चांगली फिल्डिंग. फक्त एकच रनआउटची संधी. विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज समीर तांगडी इज आउट. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर समीरने किती बॉल खेळले होते? जवळजवळ 4 बॉल खेळला होता. 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा बनवल्या समीरने. त्यामुळे स्वतःहून असं वाटलं कुठेतरी की तो रनआउट होऊन गेलेला आहे. धावची रूपाने आणखीन एक विकेट जात आहे. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येताना दिसतो आपल्याला. वीरेंद्र वैती येतोय. हो, यावेळेला थोडीशी एज लागली होती. इनर एज लागतोय. बॉल येतोय शॉट फाईन लेगला. फिल्डर फाईन लेगच्या दिशेने. जवळ कोणी नव्हता, डीप मध्ये होता फाईन लेगचा फिल्डर. थर्डमॅनचा फिल्डर येतोय, फिल्डिंग करेल. तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 रन या ठिकाणी कंप्लीट होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 38 वर. 38 रन्स. पुन्हा एकदा ओमकार. फुलटॉस बॉल. या वेळेला पंचांचं DRS ची मागणी आहे. पंच या ठिकाणी चेक करतील की हा बिमर आहे की नाही. फुलटॉस जरूर होता, मात्र कमरेपेक्षा जास्त उंच होता की नाहीये हे चेक केलं जाईल. फुलटॉस बॉलला डॉट झाला होता फलंदाज. वीरेन वैती स्ट्राईक एंडवर आहे या वेळेला आपण बघितलं. आणि चेक केलं जाते. आमचे पंच विक्रम म्हात्रे या ठिकाणी वॉर रूम मध्ये चेक करतात. टीव्ही अंपायर. फेअर डिलिव्हरी. बॉल आतापर्यंत टाकून झालेले आहेत फक्त 4. 2 बॉल शेष. या ओव्हर मधले चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या आहे धावफलकावर 38 रन. धावसंख्या चांगली म्हणू शकतो आपण. पुन्हा एकदा बघितला पण ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे, मात्र गॅदर कव्हर करण्यासाठी कुठलाही खेळाडू नव्हता. स्वतः विकेट किपर उमेश मुकादम याची स्फूर्ती आपल्याला पाहायला मिळाली. हे 1 रन मिळते लेग बाईच्या रूपाने. 1 ने टीमचा स्कोर 39 वर जातो. अंतिम बॉल शेष असेल ओमकार हिलिम याच्या षटकातला. शेवटचा बॉल. हो, गती जास्त होती या बॉलवर. विकेट किपर सुद्धा चुकतोय. 1 रन कंप्लीट. वाईटचा सुद्धा इशारा. 1+1 2 रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. स्कोर 41 वर जाईल. 41. विकेट जर आपण बघितले आतापर्यंत 4 विकेट गेलेले आहेत, ज्यामध्ये 2 रनआउट सुद्धा आहेत. अंतिम 1 बॉल शेष असेल. पेनल्टीचा सामना करावा लागेल असे नक्कीच आमचे स्कोरर म्हणतात. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. लोअर फुलटॉस होता. फलंदाज चुकतो. गती भरपूर आहे, त्यामुळे गतीला मिस होतात फलंदाज. ओव्हरची या ठिकाणी होते समाप्ती. 4 ओव्हरची होते समाप्ती.
आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 41 रन्स आणि पेनल्टी नक्कीच लागलेली आहे या ठिकाणी, कारण 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं कंप्लीट झालेली नाही आहेत, म्हणजेच तुमचा एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे अंपायर. जवळजवळ 23 मिनिटे लागलेली आहेत 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी. चला, भक्तिधाम डुंगे टीम कॅप्टन आपण लगेच टॉस साठी हजर राहायचं. टॉस बॉक्स मध्ये स्वर्गीय हितेश गजानन मुकादम टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचं आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी येतोय नितीन मस्तान, एक कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय. जरीमरी स्पोर्ट पाय टीमचा भरपूर वर्ष त्यांनी नेतृत्व केलं होतं जरीमरी स्पोर्ट पाय टीमचं. मात्र आज जर आपण बघितलं तर आज कॅप्टन त्यांचं थोडंसं वेगळा दिसला आपल्याला आणि अंतिम हे डेथ ओव्हर करण्यासाठी आलेला आहे नितीन मस्तान. एक चांगला खेळाडू म्हटला जातोय पाय परिसरामधला नितीन मस्तान याला. फिल्डिंग जर पाहिली डीप एक्स्ट्रा कव्हर लावला जातो, स्वीपर कव्हर आहे ऑफ साइडला, त्यानंतर लॉंग ऑफ आहे. पॉइंटला फिल्डर थोडासा बॅकवर्ड, एक शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर, एक फाईन लेगला फिल्डर आहे, फॉरवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ही फिल्डिंगची व्यूहरचना आहे. पहिला बॉल, पुलचा फटका आहे, पॉवरफुल होईल का? डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर जाईल हा बॉल. 6 रनसाठी षटकार. बॉल आपण बघितला, ज्या बॉलवर अटॅकिंग शॉट, पुलचा हा फटका, पॉवरफुल शॉट, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवले सरळ षटकारासाठी आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 47 रन्स. पुन्हा एकदा नितीन मस्तान पुढे खेळला, यावेळेला हवेत बॉल, कॅचची शक्यता होईल का? नाही, वेकेंड जागी बॉल पडतोय. लॉंगनचा फिल्डर येऊन थ्रो करेल, मात्र तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 49 रन्स. हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी टीमची फक्त 1 रन दूर आहे. आणखी 4 बॉल शेष आहेत. असे मोठे फटके यायला पाहिजे तर चांगल्या टोटल पर्यंत जाऊ शकेल अनिल अंकलेश खार्डी टीम. अनिल अंकलेश खार्डी वर्सेस जरीमारी पाये या 2 टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय आणि आजच्या संध्याकाळची ही पहिली मॅच आहे. ही 3री संध्याकाळ टीआर चषकची. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, मात्र फिल्डरला शोधलाय. चांगला कॅच निखिल देवळीकर यांनी घेतले. अशा प्रकारे विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. अंगडी जो स्ट्राइक एंड वर असेल, कारण जेलच्या रुपेने हा फलंदाज बाद झाला होता. जबरदस्त कॅच निखिल देवळीकरने घेतला होता. 1 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय नितीन मस्तान. ओव्हर द विकेट, मिस टाइम फटका आहे, बॉल जाईल शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येता येता त्याच्या अगोदर स्क्वेअरलेगचा फिल्डर येतो. रनआउटची संधी आहे, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. हा 3रा फलंदाज जो धावची रुपेने बाद झालेला आहे या इनिंग मध्ये. स्क्वेअर लेगचा फिल्डर मिड विकेटच्या दिशेने गेला, चांगला थ्रो केला, विकेट या ठिकाणी मिळालेली आहे रनआउटच्या रुपेने.
आणखीन एक विकेट जाते. जवळजवळ आतापर्यंत बघितलं तर 6 विकेट गेलेल्या आहेत अनिल अंकलेश खार्डी टीमच्या आणि स्कोर आहे स्कोर बोर्डवर 50 रन. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे. नवीन बॅटर यावेळेस येतोय जय तांगडी. 2 जय तांगडी आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय लॉंगांच्या दिशेने. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. चांगली फिल्डिंग थ्रो होईल. फक्त एकच रन. पहिल्या बॉलवर षटकार लागला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय नितीन मस्तान याने. ही चांगल्या गोलंदाजाची निशाणी आहे. नितीन मस्तान एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. जरीमरी स्पोर्ट पाय टीमचा. नक्कीच चांगलं कमबॅक म्हणू शकतो. चांगली वापसी म्हणू शकतो आपण नितीन मस्तानची. अंतिम एक बॉल शेष असेल या इनिंग मधला. शेवटचा बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडवर बॅटर आपल्याला दिसतोय यश तांगडी. अंतिम एक बॉल शेष. लास्ट बॉल टू गो. नितीन मस्तान बॉलिंग ट्रॅकवर. हॅबॅट केलाय बॉलला आणि पाठवले लॉकअपच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अंतिम बॉलवर षटकार येतो आणि उपयुक्त षटकार ठरेल अनिल अंकलेश खार्डी टीम साठी. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 57 रन्स आणि 58 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी जरीमरी स्पोर्ट पाय टीम समोर. जाऊया आपण टॉस कडे ज्या ठिकाणी यजमान टीम लढेल भक्तिधाम डुंगे टीमच्या जोडीला. दोन्ही टीम कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. भक्तिधाम टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण बघतोय आलेले आहेत. त्यानंतर निशांक पाटील सुद्धा आलेले आहेत. टॉस केला जाईल. मी विनंती करतोय माननीय श्री पंकज हजारे यांना ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल स्पॉन्सर्स केलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस आपण बघतोय एका बाजूने 94 हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचा लकी नंबर आहे आणि दुसऱ्या बाजूने ज्याचा आपण बर्थडे साजरा केला रेयांश प्रतिष्ठान दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे आपण. डुंगे टीम कॅप्टन कॉल 94 इज अ कॉल अँड 94. थँक्यू सो मच पंकज हजारे. आपल्याला विनंती आपण पुन्हा एकदा असं नसायचं आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे. काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण. डुंगे टीम जास्त आपण बघितलं की कामान परिसरामध्ये खेळण्यासाठी येत नाहीये. यावेळेस तुम्ही खेळण्यासाठी आल्यात. नाईट टुर्नामेंट सुद्धा आहे आणि कसं वाटतं इकडचं तुम्हाला आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे. खेळायला खूप मजा येईल. फिल्डिंग तुम्ही स्वीकारलेली आहे. गोलंदाजीमध्ये कुठले गोलंदाज तुमच्या टीममध्ये ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे? खास करून हर्ष सर्वेश देवांकडून खूप अपेक्षा असेल. आणि बॅटिंगमध्ये कुठले बॅटर आहेत? सर्वेश करून डायनल तुषार त्यांच्याकडून खूप अपेक्षा. समोरची टीम आपण बघतोय जी नागली टीम ही सुद्धा एक चांगली फॉर्म मध्ये टीम आहे. समोरची टीमचा काही अनुभव आहे तुम्हाला? ना फर्स्ट टाइम मॅच आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. निशांक आपलंच आयोजन आहे आणि आयोजन तर प्रत्येक वर्षी एकदम व्यवस्थित असते. तुम्ही जर टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. आणि बॅटिंग आलेली आहे का? फ्लड लाईट ऑन होणार आहेत की त्याच्या अगोदर थोडंसं उजेडामध्ये खेळा भेटेल म्हणून तुमचा तो निर्णय होता का आणखीन काय गेम प्लॅनिंग आहे? नाही, तोच फ्लड लाईट ऑन होतील म्हणून मी पहिला बॅटिंग करणार होतो. आणि आज फुल पॅक टीम असणार आहे की त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता असेल? नाही, पूर्ण टीम आहे आज. ओके, थँक्यू सो मच. हे जे आयोजन तुमचंच आहे नक्कीच चांगलं आहे. हे दोन टीमचे कॅप्टन. रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकलेला आहे तो डुंगे टीमने आणि त्यांनी घेतलेले पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय. जाऊया आपण स्वर्गीय भरत पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील. मनीष पाटील. मनीष पाटील व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर ज्याने महाराष्ट्राच्या सर्व ज्या मोठ्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये समालोचन केलेलं आहे. आणि मनीष कॉमेंट्री बॉक्सचं नाव जर आपण बघितलं तर कैलासवासी भरत गजानन पाटील हे सुद्धा समालोचक होते. नागल्या गावचे रहिवासी. स्वप्नील अंकित आणि प्रणित यांचे पिताश्री. कॉमेंट्री बॉक्सचं नाव आपण बघतोय पाटील. माझं नाव पाटील आणि तू सुद्धा पाटील. आणि पाटील आणि पाटील सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद
हेमंत पाटील सर आणि सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा महत्वाची आणि स्पर्धा परंपरेची प्रत्येक वर्षी न चुकता दिवस रात्र प्रकारात ही स्पर्धा आपण पाहतो. टी आर ट्रॉफी 2026. आजच्या वेळापत्रकातला पहिला सामना अनिल अंकलेश खार्डी वर्सेस जरीमरी पाय. तर पाठलाग करणारा पायी टीम एकंदरीत 58 धावांचा आणि अधिकृत इशारा पंचांचा. पहिला बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर सेंडला आहेत मुक्तेश आणि नॉन स्ट्रायकर सेंडला आहेत उमेश. मुक्तेश आणि उमेश हे दोन फलंदाज आणि बॉलिंग ट्रॅकवर आहेत बॉलर जय तांगडी. पहिला बॉल राऊंड विकेट. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय कॉपी बुक स्टाईल कनेक्शन प्रॉपर. बॉल जाईल स्वीपर कव्हर सीमारेषा पार. वॉट स्टार्ट ऑफ सेकंड इनिंग. चौकार 4 धावा. चौकार पहिल्याच बॉलवर येतोय. 58चा पाठलाग करायचा. प्रत्येक षटकामागे 12च्या गतीनं जेव्हा तुम्ही धावांचा पाठलाग करत असता पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं असतं. अशा वेळेला सुरुवात चांगली होणं अपेक्षित असतं आणि ती सुरुवात पहिल्याच बॉलवर मुक्तेच्या वतीने मिळाली पाय टीमला. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. पॉवर प्ले मध्ये उत्तम फटकेबाजी आता मुक्तेशच्या वतीनं संघाला मिळते. पण यावेळेस डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचले तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. माफ करा 6 धावा 6 रन्स. पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर डबल 38 सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑन स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या बाहेर वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट असं प्रोटेक्शन सेट केलेलं आहे. या पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा. टी आर नागले म्हणजेच त्रिमूर्ती नागले वर्सेस भक्तिदाम ढुंगे. टॉस झालाय. दोन्ही कॅप्टन आपला संघ तयारीत ठेवायचा आहे. पुढचा बॉल फुल टॉस नाही. संपर्क तितका चांगला बनवू शकले समीर आहेत. मिड ऑफला पूर्ण होते 1च धाव. आणखीन एक चांगला फटका सजवू शकले असते मुक्तेश आणि आता तर पूर्ण लायसन्स सुद्धा त्यांना मिळालं होतं पण ते नव्हतं मनामध्ये की फुल टॉस त्यांना मिळेल पहिल्या षटकामध्ये. आणि बॉल ग्रिपिंग थोडीशी चुकली होती गोलंदाज जय तांगडीची आणि त्यानंतर मग थोडंसं टेन्शन वाढलं होतं त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर. पण सुदैवन तो फटका व्यवस्थित सेट नाही झाला. मिळते फक्त 1च धाव. 3 चेंडूचा खेळ संपला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते म्हणजेच 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्ट्रायकर साईडला पहिल्यांदाच या पहिल्या षटकामध्ये आता उमेश मुकादम आपल्याला पाहायला मिळतात. अनुभव आहे उमेशकडे. पहिल्या षटकामध्ये तो उत्तम पर्याय आहे. सुरुवात चांगली देण्यासाठी त्यांना ओळखलं जातं आणि पाहूया ती सुरुवात आता त्यांच्या वतीनं मिळते का. उमेश हो यावेळेस स्ट्रेट हिट पण चिप शॉट आहे आणि मिडॉनला झेल देऊन 0वर गोल्डन डक वर उमेश मुकादमचा खेळ संपला. पहिला धक्का बसतोय टीम जरीमरी पाय. चा रन चेस आहे आणि 58चा रन चेस करत असताना थांबून नाही चालणार. स्वस्त बसून नाही चालणार. प्रत्येक बॉलवर जास्तीत जास्त धावा कशा गोळा करता येतील तोच प्रयत्न करायचा आहे. पण अजूनही पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर स्कोर तर चांगला सेट झाला होता. पहिल्या 3 बॉलवर चांगला खेळ मुक्तेशने दिला होता पण पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो हाफ हार्टेड वाटला फलंदाज उमेश मुकादम यांचा आणि त्याचमध्ये 0वर बाद होऊन परतले पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने. ते परत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत. प्रवीण गोवारी जे स्ट्राईक घेतील. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाफळका धावा आहेत 7 धावा आणि 7 धावा या मुक्तेशच्या वतीनं बनवल्या गेलेल्या आहेत. सुरुवात त्यांच्या वतीनं चांगली झालेली आहे पण ती सुरुवात टिकवण्यासाठी इतरांना सुद्धा साथ देणं आवश्यक आहे आणि पाहूया ती साथ आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जे आलेत प्रवीण गोवारी यांच्या वतीनं मिळते का. फुल एंड बॉल बॅकच्या आउटसाइड एज बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. थोडं मिसजज पण त्यानंतर त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवत असताना बॉल गॅदर केला. मिळते फक्त 1च धाव. स्ट्राईक झाले रोटेट आणि स्ट्राईकवर आता मुक्तेश पोहोचतायत. आतापर्यंत चेंडू संपलेत या षटकातले 5 आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 8 धावा. पहिला बॉल डिलिव्हर झाला होता 6 वाजून 33 मिनिटांनी. लक्षात घ्या पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी निर्धारित करून दिलेला आहे. पहिल्या षटकातला हा शेवटचा बॉल. फुलटॉस बॉल गॅप मोठा आहे पण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षण चुकलं आणि पहिल्या षटकाचा शेवट दमदार. धावा मिळतील 4. चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 1 गडी गमावताना 12 धावा. म्हणजे ज्या गतीने जायचं होतं ती गती तर प्राप्त केलेली आहे टीम जरीमरी पायाने. आणि त्याचमुळे अनिल अंकलेश खार्डी संघाचं टेन्शन थोडं वाढलेलं आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवर चौकार, पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार. मधल्या काळामध्ये फैस करत असताना फलंदाज थोडेसे गडबडले, पण त्यानंतर स्कोर जो आहे एंड ऑफ फर्स्ट ओव्हर मॅनेजेबल आहे. 12 आहे. जिंकण्यासाठी तर आवश्यकता अजूनही 46 धावांची बॉल शिल्लक आहे. 24 चेंडू 46 धावा. चला पहिल्या षटकासाठी आपण वेळ घेतलेला आहे तब्बल 5 मिनिटं 20 सेकंद. 5 मिनिटं 20 सेकंदाचा कालावधी पहिल्या षटकासाठी घेतला आणि अजूनही टायमर स्टार्ट आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत ती सूचना मी आधीच देत आहोत. आणि आपण सेकंड इनिंग मध्ये असल्यावर जर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 5व्या षटकामध्ये 5 क्षेत्ररक्षक येतात आणि जेव्हा परिस्थिती आपल्या हातात नसते तो त्रास तुम्हाला होईल. लक्षात घ्या अनिल अंकलेश खार्डी, आपण जास्तीचा कालावधी घेत आहे. 6 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहात. वेळोवेळी ती सूचना आम्ही देत राहू जेणेकरून कुठल्याच वादाची अपेक्षा आपण ठेवत नाही आहोत. नवीन गोलंदाज रोड एंड सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. देवा जाधव पंचांच्या डावीकडून देवा सज्ज होत आहेत. अजूनही पॉवर प्ले आहे, त्याचमुळे संधी फलंदाजांकडे आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लक्षपूर्वक खेळ देणं अपेक्षित असतं आणि प्रत्येक षटकामध्ये तसाच खेळ देण्याची धारणा आतापर्यंत जरीमरी पाये संघाच्या फलंदाजांची दिसून येते. पण वेळ जो जास्तीचा घेतला जातोय आणि जसं आपण पहिल्या डावात सुद्धा पेनल्टी लागताना पाहिलं पाये संघाला, मला असं वाटते की खार्डी संघाला सुद्धा पेनल्टी लागेल की काय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल जाईल थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. व्हॉट अ स्टार्ट. गरज नव्हती. फुल फेस ऑफ द बॅट आणि त्यानंतर प्रॉपर एलिव्हेशन चेंडूला मिळालं आणि मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये असल्या कारणाने लॉंग ऑन मोकळा होता आणि त्याच संधीचा फायदा उचलताना षटकार वसूल केलेला आहे तो म्हणजे प्रवीण गोवारे यांनी. आणि आपली ताकद काय आहे, आपली टायमिंग काय आहे, आपला टॅलेंट काय आहे तेच दाखवत असताना प्रवीण मैदानाच्या आतमध्ये षटकार खेचताय. धावसंख्या पोहोचते आता 18 वर. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर देवा. अँगलचा वापर यावेळेस योग्य केला. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न झाला, ही खासियत आहे देवाची. आणि आता ती मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. पहिल्या बॉलवर जरी त्याच्या विरोधात प्रतिहल्ला चढवला गेला पण त्यानंतर पुनरागमन करण्याची इच्छा बाळगून आहे देवा जाधव. पुढचा बॉल येते डॉट. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 18 वर. 18 धावा, 1 गडी बाद. जरीमरी पाये फिरवलंय हा बॉल. फलंदाजाला चकवा देऊन बॉल विकेट किपरच्या दिशेनं. विकेट किपरने गॅदर नाही केला. दरम्यान बाईची 1 धाव मिळते. 1 धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 19 वर. एक पाऊल खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये असतो. मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावं लागतं. आपल्याला जिंकायचंय. नॉकआउट स्टेज आहे. पुढच्या फेरीत पोहोचायचंय. तर मग सर्वांनी एकत्र येऊन चांगला खेळ दिला पाहिजे. आणि आता थोडा चुका कदाचित तुम्हाला टेन्शन देऊन जाऊ शकतील. एका बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज पोहोचताय मुक्तेश ज्याने उत्तम सुरुवात या डावाची दिली होती. एका बाजूला प्रवीण ज्यांच्या वतीने 1 षटकार या अगोदर आपण पाहिलाय. त्याचमुळे दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने या धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. देवा फॅन्टॅस्टिक पिचिंग. अपील झाली यष्ट्यांच्या मागून पण पंचांना इंटरेस्ट नाहीये. आणि तुमच्या माहितीसाठी कॉड बिहाइंड साठी तर रेफरल नाहीये मित्रांनो. अजूनही आधुनिक तंत्रज्ञान नाही आलंय. लवकरच येईल तेव्हा तुमच्या त्या सूचनेचा विचार केला जाईल. दरम्यान चांगली गोलंदाजी, कारण एक रिस्क मोमेंट आहे गोलंदाज देवा जाधवच्या गोलंदाजीच्या स्टाईल मध्ये आणि ती रिस्क मोमेंट तो व्यवस्थित वापरतो. पहिला बॉल फक्त त्याने पुढे ठेवला होता त्याचमुळे तो सरळ षटकार खेचण्यासाठी प्रवीण सज्ज झाला. पण त्यानंतर त्याने टप्प्यामध्ये जे बदल केले, त्याने जी रिस्क मोमेंट वापरली, त्याने जो अँगलचा यूज केला त्यामध्ये पूर्णपणे एकदम तारतम्य जाणवलेलं आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 19. आता एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 20 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. रन चेस आहे. कोण जिंकेल, कोण स्पर्धेत पुढे सरकेल, कोण ही स्पर्धा सोडून जाईल, अजूनही तो तर्क फक्त आपण बांधू शकतोय कारण ते अजूनही स्पष्ट नाहीये. सामना चांगलाच रंगतोय. दोन्ही संघांकडून चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अशीच अपेक्षा असते आयोजकांची की स्पर्धा संपन्न होण्यासाठी सामने चांगले रंगले पाहिजेत. आणि यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, बॉलला फेकून दिलाय, डीप मिड विकेट क्लिअर केलाय. षटकार 6 धावा.
धावा धाव फलकावर आलेत. एका बाजूला वाटलं होतं की षटक चांगलं सुरू आहे टीम अनिल अंकलेश खारडीसाठी, पण एकाएकी झरीमरी पाय संघाचा फलंदाज मुक्तेश यांनी आता मनावर घेतलेला आहे, ज्यांच्या वतीने 2 चौकार ऑलरेडी संघाला मिळालेत. एक षटकर त्यांच्या वतीने मिळालाय. धावसंख्या पोहोचते 26 वॉट मॅच. पहिला सामना आजच्या संध्याकाळच्या सत्रातला प्रेक्षकांना खेळून ठेवतोय, प्रेक्षकांना थांबवून ठेवतोय. प्रेक्षकांना अशाच लढती बघायच्या असतात आणि हे दोन्ही संघ जिंकण्याची इच्छा बाळगून खेळतात. पाय आणि खारडी आजूबाजूलाच राहतात, जास्त काही अंतर नाही दोन गावांमध्ये, पण क्रिकेट खेळण्याची परंपरा दोन्ही गावांकडे खूप मोठी आहे. फुल टॉस मिस करतोय. स्लॉक स्वीप करण्याचा इरादा होता फलंदाजाचा, तो मौका गमावतोय. ती संधी गमावली जाते. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 58चा पाठलाग करतात. धावसंख्या आहे 26. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 32ची. बॉल शिल्लक आहे 18 चेंडू 32 जावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो आणि 2 षटकांसाठी 11 मिनिटं 10 सेकंद. 11 मिनिटं 10 सेकंद 2 षटकांसाठी. मी नम्र निवेदन करतोय की आपण कृपया मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. आपलं सहकार्य खरंच आम्हाला प्रेरणा देऊन गेलेलं आहे, तर आपण दोन्ही मान्यवरांनी कृपया मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. चला जास्त वेळ घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेक नाहीये इतका. 5 षटकांसाठी आपण ड्रिंक्स ब्रेक अलॉट करू शकत नाही, लक्षात घ्या. जे मेसेजेस द्यायचे जे देऊन आपण लगेच पुन्हा एकदा पेमेंट बॉक्सच्या ठिकाणी घ्या, कारण आपल्याकडे टायमर थांबत नाहीये. ड्रिंक्स ब्रेक नाहीये, स्ट्रॅटेजिक टाइम आउट नाहीये. टीम पाय आणि टीम खारडी पहिला सामना, आणि तुम्ही इतका जर वेळ घेत असाल तर मग ते न पटण्यासारखं आहे. आजचं वेळापत्रक मोठं आहे. विविध अग्रमानांकित संघ ज्यांची लोकप्रियता आपण नेहमीच पाहत आलोय, ते संघ आज तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. त्याचमुळे पुरेसा कालावधी आहे प्रत्येक संघाला मिळायला हवा. सुरुवात तर आपण योग्य त्या वेळेत केली. आजचं वेळापत्रक वेळेत सुरू झालेलं आहे, तर मग ते वेळेत संपन्न सुद्धा व्हायला हवं. त्यासाठी प्रत्येक सामन्यामध्ये तुमच्याकडून समय सूचक राहण्याची अपेक्षा आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 26. जिंकण्यासाठी अजूनही 32ची गरज. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 32. नवीन गोलंदाज हिमेश तांगडी कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होत आहेत. कैलास वसई भारत. गजानन पाटील समालोचन कक्ष एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. मिस्टर हिमेश तांगडी. आता पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, गली आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पाहूया चौकार षटकार वाचवण्याची योजना आखली आहे खारडी संघाने. बॅटची इनसाइड एज. बॉल धीम्या गतीने प्रवास करत करत पोहोचतोय स्क्वेअर लेगला. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. एकदा वळून धावसंख्या पोहोचते आता 27. जिंकण्यासाठी 31ची गरज. बॉल शिल्लक आहे 17. सोपं काहीच नसतं. जिंकण्यासाठी मेहनत घ्यावीच लागते. तीच मेहनत दोन्ही संघांच्या फलंदाजांच्या वतीनं, दोन्ही संघांच्या गोलंदाजांच्या वतीनं, दोन्ही संघांच्या क्षेत्ररक्षकांच्या वतीनं घेतली जाते. आपला संघ जिंकावा त्यासाठी जी भूमिका आपल्याला कॅप्टन देईल ती भूमिका आपण साकारायची आहे. तीच भावना प्रत्येक खेळाडूच्या मनात असायला हवी. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर हिमेश पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर. जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक सिलेक्शन. चांगलं कनेक्शन, पण क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला. डीप मध्ये पूर्ण होते फक्त एकच धाव. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं. 28 धावा जिंकण्यासाठी अजूनही 30ची गरज आहे. हे षटक चांगलं सुरू केलंय हिमेश तांगडी या गोलंदाजाने, जेणेकरून त्यांनी 2 चेंडूत 2 खर्च केलेत. इकॉनॉमिकल राहण्यावर भर दिलेला आहे. आता जिंकण्यासाठी आवश्यकता 30ची आणि बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 30. बॅटची लिडिंग एज. बॉल शॉट थर्डमॅनच्या हातात जाऊन विसावतोय. विकेटचा रकाना भरतोय इमेज. धक्का बसतोय दुसरा. टीम जरीमरी पाय. विकेट डाऊन.
निखिल देवळीकर हे नवीन फलंदाज खेळतील. आता जरीमरी पाय संघाकडून 2 फलंदाज बाद झालेत, पण अजूनही मुक्तेश मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांच्या वतीनं आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार अशी आतिषबाजी पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली. त्यांच्यामुळे त्यांचं खेळपट्टीवर थांबणं महत्वाचं आहे जर आपण जरीमरी पाय संघाचा दृष्टिकोन पाहिला तर. आदरणीय अनिलजी पाटील आणि आदरणीय नवनीतजी पाटील यांचं आगमन मुख्य मंचावर होतंय. आपल्या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, ज्यांनी आम्हाला 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. अनिलजी पाटील आणि नवनीतजी पाटील आपलं मनपूर्वक आभार. षटक चांगलं राहिलंय. इमेजचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर धाडसी प्रयत्न गडबडलेला आहे आणि शून्यावर परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. निखिल आले कधी, निखिल गेले कधी कळलंच नाही. जरीमरी पाहायला आणखीन एक धक्का. साठी पहिल्या 2 षटकात धावा चांगल्याच बनवल्या होत्या जरीमरी पाये टीमने आणि रनचेस मध्ये आपण आहोत असं त्यांनी दर्शवलं. पण त्यानंतर या मागच्या 3 बॉलवर आपण पाहिलं 4 बॉलवर फक्त 2 धावा खर्च करून 2 विकेट्स म्हणजे ब्रेस कंप्लीट केलेली आहे. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज पोहोचतायत ते म्हणजेच हिमेश. आदरणीय अभिजितजी देवळीकर, आपणास नम्र निवेदन आहे, आपण व्यासपीठावर यायचंय, ज्यांनी आपल्याला खूप चांगलं सहकार्य या TR ट्रॉफीसाठी केलेलं आहे. आदरणीय अभिजितजी देवळीकर, आपण असरस व्हायचंय मुख्य मंचावर. समीर तांगडे यांचे जे फ्लड लाईट ऑपरेटर आहेत, आपण कृपया संपर्क साधायचा आहे समालोचक कक्षाशी. फ्लड लाईट ऑपरेटर आपण संपर्क साधायचा समालोचन कक्षाशी. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक पूर्ण होईल असं कुठेतरी जाणवतंय, कारण स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि TR ट्रॉफीची हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज ठरतोय हिमेश टांगडी. वॉड बॉलिंग, फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस. साठी काय आहे का, अजून काय आलं नाही का विकेट हॅट्रिक साठी? पण ही पहिली हॅट्रिक आता हिमेश तांगडी यांच्या नावावर गेलेली आहे. TR ट्रॉफीची पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतोय हिमेश तांगडी. 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या थांबलेली आहे 28 वर. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. आता थोडस गणित बिघडलेलं आहे जरीमरी पाये संघाचा आणि अनिल अंकलेश खार्डी संघ आता या सामन्यामध्ये डोकं वर काढतोय आणि त्याला खरंच कारणीभूत आहे गोलंदाज तो म्हणजे हिमेश तांगडी, ज्यांनी एकतर इकॉनॉमिकल भूमिका घेतली, विकेट हॅट्रिक पूर्ण केली, जी आवश्यकता होती या षटकाची ती आवश्यकता ओळखली, आपला 100% खेळ त्यांनी दिला आणि आपल्या संघातील पुढच्या 2 षटकांसाठी गोलंदाजांना थोडाच कॉन्फिडन्स त्यांनी दिलेला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, वेळ चालू आहे. फलंदाजांना देखील ती सूचना आहे, आम्ही दोन्ही टीमला सूचना देतोय, असं नाहीये की आम्ही एकाच टीमला बोलतोय वेळेत खेळ देण्यासाठी. दोन्ही संघांना बघा, तुम्हाला एकदा फलंदाजी करायची, तुम्हाला एकदा गोलंदाजी करायची, त्याचमुळे तो इक्वल अप्रोच तुमचा असलाच पाहिजे वेळेबद्दल. 13 चेंडू जिंकण्यासाठी 30ची गरज. पुढचा बॉल या षटकातला शेवटचा स्ट्रायकर राईडला केशव. पाहूया हॅट्रिक तर पूर्ण झाले, डबल हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? आणि हा शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर हिमेश टांगडी ओव्हर द विकेट. यावेळेस स्विच केले स्वतःला, बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगलं कलेक्शन मिळते. फक्त एकच धाव तिथं षटकाच्या बॉलला. 3 षटकाचा खेळ संपलाय, नाही धावलाय, धाव नाही पूर्ण केली. तर तिसरं षटक हे फक्त आणि फक्त हिमेशच्याच नावावर गेलेलं आहे, ज्यांनी 2 धावा खर्च करताना हॅट्रिक पूर्ण केली. 3 षटकांचा खेळ संपला. जरीमरी पाय 28, 4 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30ची गरज. 12 चेंडू 30 धावा, 12 बॉल 30 आणि आतापर्यंत 17 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. अनिल अंकलेश खार्डी. या पुढचा सामना महत्वाचा आहे, कारण एकाच गणवेशातले सर्व मेंबर्स मला मुख्य मंचाच्या बाजूला दिसत आहेत. म्हणजे नागले संघ पुढचा सामना खेळणार आहे डुंगे संघाशी. नागले आणि डुंगे हा महत्वाचा सामना यानंतर खेळवला जाणार आहे. तर असतो आनंद प्रत्येक समर्थकांचा किंवा आपण
जेव्हा एका आयोजनामध्ये सक्रिय असतो आणि आपलीच टीम जेव्हा आपल्या स्पर्धेत खेळते तर तो एक वेगळाच क्षण असतो कुठल्याही खेळाडूसाठी. धावसंख्या झालेली आहे 28, जिंकण्यासाठी 12 चेंडू 30, 18 मिनिटाचा कालावधी घेतलाय. म्हणजे समय सूचक राहणं यावर थोडंसं दुर्लक्ष राहिलेलं आहे अनिल अंकलेश खाडीचं. आदरणीय उमेशजी पाटील यांचं आगमन मुख्य मंचावर झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. आदरणीय उमेशजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. फुलटॉस बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. हा मिळतोय 5 धावांचा बोनस. नो +4 पंजा. बाईच्या या 4 नोची 1 एकूण 5 धावा एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत. टीम जरीमरी पाय संघाला इक्वेशन पूर्णतः बदललंय. 12 चेंडू जिंकण्यासाठी आता 25 धावांची गरज आहे. बघा जास्त काय करावं लागलं नाही फलंदाजाला, फक्त त्यांनी पाहिलं आणि बॉलला जाऊ दिलं. विकेट किपरच्या कक्षेत हा बॉल नव्हता. सुरुवात झाली या षटकाची. नो बॉलने पुढचा बॉल फ्री हिट ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल फ्री हिटच्या बॉलवर फ्री होऊन हा स्ट्रोक खेळलाय. आपला फटका 440 ओल्टचा झटका. इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. 6 धावा. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे. तर हा देखील सण आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यातील तसेच भारतातील किंवा पूर्ण जगातील हिंदू बांधवांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्याबद्दल त्यांना त्रिवार अभिवादन. तर आता इक्वेशन पूर्णतः बदललंय. 11 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. एका बॉलमध्ये धावा किती मिळाल्यात तर एकंदरीत 11 पूर्णपणे वसूल केलेत मुक्तेशने. मुक्तेश एक प्रॉफिटेबल बॅटर आहे ज्यांनी 240च्या स्ट्राईक रेटने 24 धावा बनवल्यात. 39 झाल्या ज्वारीवरी पायेच्या आणि जिंकण्यासाठी 11 चेंडू 19ची गरज आहे. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. बिलीव्ह युअर सेल्फ असंच नेहमी आपण स्वतःला सांगायचं आहे. आणि जोपर्यंत मुक्तेश मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत जिंकण्याचा मौका आहे. आणि आता बघा हा कॅच किती महत्वाचा होता जो कॅच ड्रॉप केलाय. उमेश यांनी तो कॅच ड्रॉप केला. बघा ही सुटलेली कॅच पुढच्या 5 ते 10 मिनिटांपर्यंत लक्षात राहील खार्डी संघाच्या. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया UCN लाईव्ह वर. इतकाही कठीण तो झेल नव्हता. डावीकडे सरकताना प्रॉपर ते बॉलवर पोहोचले होते. बॉल गॅदर करताना थोडेसे चुकले आणि त्याचमुळे ती कॅच ड्रॉप झाली आणि संधी कुणाला मिळाली तर मुक्तेशला ती संधी मिळाली. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच आता 40 वर जिंकण्यासाठी 18ची गरज. ओ बॅटचा फेस स्लोज केला. इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप असं पंच दर्शवतं. बॉल डायव्हर्ट होतोय बॅकवर्ड पॉइंटला. डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. त्या संधीचा फायदा उचलला गेला. 1 मिळाली, 2 मिळाल्या आणि आता 3री धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि ही 3री धाव नाही मिळणार. 2 मिळत आहेत लेग बाईटच्या. येस 2 लेग बाईटच्या मिळत आहेत. 2 धावा वाढत आहेत. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 16ची गरज. 9 बॉल 16. मॅच इज ऑन, गेम इज ऑन, चेस इज ऑन. यश टांगडी यांनी तो थ्रो केला. कन्फ्युजन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, जिंकण्यासाठी काही करण्याची तयारी आहे आणि त्याचमुळे जेव्हा आपल्या संघातून कोणाकडून तरी चुकी होते अशा वेळेला भुर्दंड पूर्ण संघाला बसतो आणि म्हणूनच आता ते फ्रस्ट्रेशन अनिल अंकलेश खार्डी संघाच्या एकूण एक खेळाडूंच्या देहबोलीवर पाहायला मिळते. कारण सामन्याचा निकाल तर लागला नाहीये पण या षटकामध्ये चांगलाच खेळ जरीमरी पाये संघाकडून झालाय. इक्वेशन आता सेट झालंय ते 9 चेंडू आणि 16 धावा. 9 बॉल अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जरीमरी पाये संघासाठी प्रणय मुक्कादम हे नवीन फलंदाज येत आहेत. परिस्थिती थोडीशी बिकट आहे. अशा वेळेला तिखट गोलंदाजी होणं अपेक्षित होतं पण गोलंदाजी थोडी चुकली. अनिल अंकलेश खार्डी संघाकडून गोलंदाज वापरले गेलेले आहेत ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. जय तांगडी यांच्यावर तो भरोसा पुन्हा एकदा ठेवला गेला. पहिल्या स्पेलमध्ये ते खर्चिक राहिले. 12 धावा त्यांनी खर्च करून 1 विकेट मिळवली होती आणि सेकंड स्पेलमध्ये आले आणि सेकंड स्पेलमध्ये येत असताना जो विश्वास कॅप्टननी त्यांच्यावर ठेवला होता तो तितकासा टिकवता नाही आला. पण पाहूया अजूनही मौका आहे. चांगली पिचिंग यालाच म्हणतात. कॅप्टनचा भरोसा मी 100% टिकवीन. पिचिंग प्रॉपर होती.
डगआउट करण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय, पण त्या ठिकाणी व्यवस्थित संपर्क नाही झाला फलंदाजाचा. बॅट स्विंग चांगली होती, मिनी हेलिकॉप्टर स्टाईलने खेळायचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी कनेक्शन व्यवस्थित नसल्यामुळे धाव घेण्याची संधी नाही मिळाली. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले ते म्हणजेच प्रणय मुकादम. आता इक्वेशन काय सांगते, बॉल शिल्लक आहेत एकंदरीत 8. आता आणखीन एक बॉल कमी झालाय, पुन्हा एकदा स्लॉक स्वीप खेळण्याची इच्छा फलंदाजाची होती. मुक्तेश नेमकं काय करतायत? ज्या मुक्तेशने एक आशा दाखवली, जिंकण्याची जिद्द त्यांची दिसली होती, पण त्यानंतर त्यांचा आता स्ट्राईक रेट आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी या षटकातला. 7 चेंडू जिंकण्यासाठी सुरुवातीची गरज आहे. 7 balls and 16 runs required to win. अवघड काम आम्हाला जड जात नाही, असंच गोलंदाज जय तांगडी सांगतायत. सुरुवात जरी या षटकाची माझ्या बाजूने नाही झाली, शेवट मी माझ्या बाजूने करेन, हा दृढ विश्वास जय तांगडीचा. पण यावेळेस बघा बॉल हवेत आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि आता पुन्हा एकदा चूक झाली. पुन्हा एकदा मुक्तेशची कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा मुक्तेशला स्ट्राईकवर येण्याची संधी मिळाली. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 43. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15. 6 balls 15. 6 चेंडू 15 धावा. चला टाइम संपलेला आहे. 30 सेकंडच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक घ्या. टाइम संपलाय. चला लगेच मॅच ऑन करा. 6 चेंडू 15ची गरज. पहिला सामना आजच्या संध्याकाळच्या सत्रातला प्रेक्षकांना तो आनंद देऊन जातोय. पैसा वसूल मुकाबला या दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. जिंकेल कोण अजूनही प्रेक्षक संभ्रमात आहेत, कारण दोन्ही संघांकडून जिंकण्याचा तो खेळ पाहायला मिळतोय आणि अजूनही पुढच्या 5 मिनिटात 100% कळेल की पुढच्या फेरीत नेमका कोणता संघ पोहोचतोय. अनिल अंकलेश खार्डे की जरी मरी पाये, शेवटचा पर्याय गोलंदाजीचा. पाहूया अनिल अंकलेश खार्डे संघाकडून कोणता वापरला जातोय, जो या 15 धावांना रोखण्याचं शिवधनुष्य उचलेल. पण एका बाजूला मुक्तेश यांच्या वतीनं चांगलाच खेळ पाहायला मिळालाय. मागचे 4 बॉल जरी त्यांच्या बाजूने नाही गेले, मागच्या 4 बॉलवर त्यांनी फक्त 2 धावा बनवल्या, पण त्यांना स्ट्राईक रेट चांगला आहे. 14 चेंडू 26 धावा. पण आता तो स्ट्राईक रेट तसाच मेंटेन करून त्याच वेगानं खेळण्याचा प्रयत्न या षटकात करावा लागेल, कारण शेवटचे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 15ची गरज आहे. चला जास्तीचा कालावधी घेतला जातोय अनिल अंकलेश खार्डे आणि सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. इतके डायरेक्टर नकोय चित्रपटाला, फक्त एकच डायरेक्टर पाहिजे. सर्वांनी आपले सल्ले देण्यासाठी पुढे येऊ नका. गोलंदाजाला त्याचं काम करू द्या, कॅप्टनला त्याचं काम करू द्या. चला 6 चेंडू 15 धावा. वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. एक मोमेंटम असतो कुठल्याही सामन्याचा, तो मोमेंटम तसाच मेंटेन ठेवावा लागतो, तर ती मजा प्रेक्षकांना तुम्हाला देता येईल. असा जर टाइमपास झाला तर मग इतका चांगला सामना खेळूनही तो उपयोग तितका होत नाही. 6 चेंडू 15ची गरज. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत मुक्तेश, नॉन स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत प्रणय, ज्यांना अजूनही संधी खेळण्याची नाही मिळाली. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत अनिल अंकलेश खार्डे संघाकडून. लास्ट ओव्हरसाठी येतात बॉलर यश येत आहेत. यश तांगडी शेवटच्या षटकासाठी येत आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15ची गरज. 38 सेकंडच्या आतमध्ये आपण पाहिलं तर थोडासा मिड ऑन वाईडिश ठेवलाय. स्क्वेअर लेग आहे, फ्लाय स्लिप आहे, गली आहे आणि आता अजून एक क्षेत्ररक्षक 38 सेकंडच्या आतमध्ये कव्हर पॉइंटचा येतोय. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 38 सेकंडच्या बाहेर. मुक्तेश ज्यांच्या वतीनं सुरुवात या डावाची चौकारानं झाली आणि आता पाहूया या शेवटच्या षटकामध्ये पुढच्या 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज असताना कशी सुरुवात होते या 5व्या षटकाची. यश तांगडी ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. पिचिंग चांगली आहे, शॉट ऑफ गुड लेंथ, वेग तितका नव्हता पण एक चांगली रिदम या बॉल मध्ये गोलंदाज यश तांगडीची पाहायला मिळाली. सुरुवात या षटकाची डॉटने झाले. सुरुवात अनिल अंकलेश खार्डे या संघाच्या वतीनं या 5व्या षटकाची झाले. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 15 धावांची. पुढचा बॉल स्ट्रायकर साईडला मुक्तेश, बॉलिंग ट्रॅकवर यश तांगडी. 5 चेंडू 15. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल थोडासा दूर होता, शरीरापासून खेळला, एक्स्ट्रा कव्हरला झाली चूक. हा चौकार लक्षात राहील. अनिल अंकलेश खार्डीच्या चौकार येतोय जिंकण्यासाठी. आता 4 चेंडू 11. एव्हरी एफर्ट विल बी कॅल्क्युलेटेड अँड विल बी काउंटेड. आणि या ठिकाणी हा जो एफर्ट चुकलाय तो लक्षात राहील आणि या 4 धावा सुद्धा लक्षात राहतील. जरी बरी पाये संघ पहिला बॉल डॉट आला, पुढच्या बॉलवर किमान 2 धावा आल्या असत्या,
पण 4 मिळाल्यात. ज्वारीमरी पायलला धावसंख्या 47 जिंकण्यासाठी 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या बॉलवर पोहोचण्याची दाट शक्यता. पण यावेळेस मुक्तेश मैदानाच्या आतमध्ये असताना एनिथिंग कॅन बी पॉसिबल. ऑन ड्राईव्ह बॉल सीमारेषा पार, षटकार. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 3. मागे काय झालंय त्या गोष्टींचा विचार न करता पुढे काय करायचंय त्याच गोष्टीचा विचार आता यश तांगडीला मैदानात करावा लागेल. कारण जर मला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलेलं आहे तर माझ्याकडे तो युनिक फीचर आहे की मी धावा रोखू शकतोय. आणि पाहूया तीच भूमिका मैदानाच्या आतमध्ये यश तांगडी घेतोय का. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. मुक्तेश स्ट्रायकर साइडला ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. बॉल पोचेल एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 1 मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न 2 सुद्धा पूर्ण केले जात आहेत. तिसरी घ्यायची की नाही हा संभ्रम होता. ओव्हर तो झालाय आणि या 3 धावा मिळाल्यात. आता सामना शेवटच्या 2 बॉलवर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 2 धावांची. पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं म्हणजे आपल्या सर्व शारीरिक अवयवांचा वापर आता क्षेत्ररक्षक करू लागलेले आहे. त्याचमुळे आपल्या संघासाठी त्यांनी 1 धाव वाचवली. पण सामना आता शेवटच्या 2 बॉलवर 2 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज. जर स्कोर लेवल झाला तर मग सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज. 2 बॉल 2 रन्स. अजूनही खूप काही बाकी आहे या सामन्यामध्ये. सामन्याचा निकाल लागला नाहीये. खर्डी जिंकले की पाये जिंकले हे अजूनही स्पष्ट झालं नाहीये. 1 डॉट बॉल या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. आणि पाहूया यश ते व्यवस्थित समजून घेतोय का. या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तुमच्यातली प्रतिभा सादर करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि पाहूया तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यश तांगडी यांच्या वतीने पाहायला मिळेल का. विसरून चालणार नाही. या षटकाची सुरुवात यश तांगडीने डॉटने केली. त्यानंतर क्षेत्ररक्षण चुकलं. त्यानंतर षटकार आला. पण अजूनही सामना शेवटच्या 2 बॉलवर 2 चेंडू 2ची गरज. क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ केलेलं आहे. हा 1 डॉट बॉल जर आला तर मग पुन्हा एकदा सामन्यामध्ये ती रंजकता पाहायला मिळेल. स्ट्रायकर साइडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात जे पहिल्यांदा स्ट्राईकवर पोहोचलेत. प्रणय 2 चेंडू 2. ऍज आय सेड 3 धावा घेण्याची गरज होती का. मुक्तेश स्ट्राईक स्वतःकडे ठेवू शकले असते का. या जर तरच्या गोष्टी आहेत. जो फलंदाज फ्रेश आहे ज्याला अजूनही खेळपट्टीचा अंदाज नाही आला त्याच्याकडे स्ट्राईक पोहोचली. प्रणय याने हा बॉल मिस केला. बॉल आता बाकी आहेत 1 आणि जिंकण्यासाठी 2ची गरज आहे. 1 चेंडू 2ची गरज. आर वी गोइंग टू सी फर्स्ट सुपर ओव्हर ऑफ दिस इव्हनिंग. की खर्डी जिंकेल की पाये जिंकेल की सुपर ओव्हर होईल. पुन्हा एकदा प्रेक्षक जे बसले होते आपल्या जागेवर ते उभे राहिलेत कारण आता सामना तसाच आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. एका चेंडूमध्ये जिंकण्याची 2 धावांची गरज आहे. अनिल अंकलेश खार्डी संघाकडून गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. काही चुका जरी त्यांच्या क्षेत्ररक्षकांकडून झालाय पण आता त्या गोष्टींचा विचार करण्याची आता ती वेळ नाहीये. शेवटचा 1 बॉल. चला जास्त वेळ घेऊ नका. 1 चेंडू 2ची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर यश. स्ट्रायकर साइडला आहेत प्रणय. पाहूया 1 चेंडू 2 पूर्ण होतील. 1 चेंडू 1 मिळेल की 1 चेंडू 1 पण नाही. 1 चेंडू 2ची गरज. तुमचं झालं की सांगा. ओके 1 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर यश तांगडी. स्ट्रायकर साइडला प्रणय. सुपर ओव्हर की बॉल डिलिव्हर नाही केला. अजूनही ती हिम्मत जुटवली नाही बॉल डिलिव्हर करण्याची. कारण एका चेंडूवर या सामन्याचा परिणाम अवलंबून आहे. तो कोणाच्या बाजूने जाईल. पण म्हणतात ना की 100% मेहनत घ्या परिणामाचा विचार करू नका. आणि पाहूया ती 100% मेहनत नेमकी कोणाच्या बाजूने दिसून येते. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज. यश तयार. ओव्हर द विकेट. आता फलंदाजाने सुद्धा चेक केले. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज आहे. अजूनही ती तयारी नाहीये. मला असं वाटतं अटेम्प्ट केला असता
तर मग धावा मिळू शकल्या असत्या, पण ते त्यांनी मनात ठेवलं होतं की मला सुद्धा चेक करायचंय बॉलरला. त्यांनी बॉलरला चेक केलं. चला 102ची गरज. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, पहिली धाव पूर्ण केली. सेकंडचा कॉल आहे, पाहूया नाही तर या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि झाली सुपर ओव्हर. या संध्याकाळच्या सत्रातली पहिली सुपर ओव्हर घडते टीम पाय आणि खार्डी. आता आम्ही काय, तुम्ही लगेच सांगा, कारण ते असेच टाइमपास करतील. जरा 3 प्लेअर घेऊन या, आम्ही इकडे सांगून त्यांना नाही कळत. सुपर ओव्हर साठी 3 प्लेअरची नावं द्या, 3 बॅटरची नावं द्या फास्ट. चला चला लगेच लगेच बॅटर पाठवून द्या. पाय आपले 2 बॅटर पाठवून द्या आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या खार्डी. चला समीर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या फास्ट आणि 2 बॅटर्स पाठवा. जरी मरी पाय. समीर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फीज लगेच लगेच लगेच. 9 आज 10 मॅचेस आहेत. इतका वेळ तर आपण पहिल्या सामन्यासाठी घेतला तर मग ते 10 मॅचेस कशा होणार. आणि पहिल्यांदाच आपण काही स्पर्धा खेळत नाहीये, त्यामुळे इतका काय विचार करण्याची गरज नाहीये. 5 वाजून 55 मिनिटांनी पहिल्या इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. 1.25 तास झालाय. 5-5 षटकांच्या मॅच साठी जर 1.25 तास तुम्ही घेतलात तर मग कसं चालेल. चला झालं का. जरी मरी पाये. चला 2 बॅटर पाठवा. जरी मरी पाये. चला 2 बॅटर पाठवा. पहिली सुपर ओव्हर आजच्या सत्रातली आणि या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आहे आणि ती सुपर ओव्हर होते खार्डी आणि पाये या 2 संघादरम्यान. आणि पाहूया त्या सुपर ओव्हर साठी बॉलर कोणता वापरला जातोय. अनिल अंकलेश खार्डी संघाकडून आणि फलंदाज कोण येत आहेत जे या सुपर ओव्हरला योग्य त्या पद्धतीने खेळतील. मुक्तेश स्वतःला विचारेल की त्या 3 धावा काढण्याची गरज होती का. या सुपर ओव्हर नंतर तो कदाचित तो स्वतःला प्रश्न विचारेल. पण पाहूया आता मुक्तेशवर पुन्हा एकदा तो भरोसा ठेवलेला आहे कॅप्टनने. आणि नॉस्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत निखिल देवळीकर. निखिल आणि मुक्तेश हे 2 फलंदाज सुपर ओव्हरला स्टार्ट देतील फलंदाजी करताना. आणि यस, ज्यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे हिमेश तांगडी. राईट, नावं लक्षात राहतात जेव्हा तुमच्याकडून चांगला खेळ होतो. तर हिमेश तांगडी आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. तर मागच्या डावामध्ये त्यांनी 2 धावा खर्च करताना हॅट्रिक पूर्ण केली होती आणि म्हणूनच हिमेश तांगडी यांच्यावर पुन्हा एकदा भरोसा ठेवलेला आहे अनिल अंकलेश खार्डी संघाच्या कॅप्टनकडून. चला होऊन जाऊ द्या टाळ्या. या दोन्ही संघांसाठी सुपर ओव्हर स्टार्ट होते. TR ट्रॉफीची पहिली सुपर ओव्हर. पहिला बॉल हिमेश ड्राइव्ह केले. खूप चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. एकदा पूर्ण सेकंडचा कॉल पूर्ण केला जाईल आणि पहिल्याच बॉलवर चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळाली आणि पहिल्या बॉलवर डबल कंप्लीट केले. धावसंख्या पोहोचते आता अनिल अंकलेश खार्डी संघाची जरीवरी पाय संघाची 2 धावा. अनिल अंकलेश खार्डी संघाकडून हिमेश यांच्या वतीने मागच्या डावामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी झाली होती त्यावर तो भरोसा पुन्हा एकदा ठेवला जातोय. टॅप केले बॉलला संपर्क तितका चांगला नाहीये पण पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय पण हे लक्षात घ्यायला हवं मुक्तेशने की सुपर ओव्हर मध्ये फक्त 2 विकेट्स असतात आणि त्या ठिकाणी दुखापत का करून घ्यायची, कारण ही दुसरी धाव होती का, कदाचित नव्हती पण आता
तो परतीचा प्रवास करतोय, मिळते फक्त एकच धाव. 2 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 3. आता शेवटची विकेट, पाहूया कोण येतो मैदानाच्या आतमध्ये पुढच्या 4 बॉलसाठी. आणि लक्षात घ्या, सुपर ओव्हर कंपल्सरी चेसिंग आहे. ही सूचना आत्ताच देतोय आम्ही, म्हणजेच यानंतर मग पहिला डाव संपल्यानंतर थोडंसं गैर वाटलं असतं, पण सुपर ओव्हर कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. तर विकेट जरी हिमेशच्या खात्यात नाही जात, पण त्यांनी विकेट मिळवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हरसाठी आणि स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत यज्ञेश मुकादम आहेत. 2 चेंडू 3ची गरज. मुक्तेश थोडीशी घाई करताना पाहायला मिळाले. अजूनही 4 बॉल्स बाकी होते, त्यांच्याकडून चांगला खेळ मिळू शकला असता. यज्ञेश स्ट्रायकर साईडला डॉट बॉल. आता या सुपर ओव्हरमध्ये तर डॉट बॉल परवडणार नाही जरीमरी पाये संघाला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे 3. जरीमरी पाये जिंकण्यासाठी किती लक्ष ठेवायचंय त्यावर लक्ष केंद्रित करून तशी फटकेबाजी झाली पाहिजे. या षटकात आतापर्यंत एकही मोठा फटका नाही आलाय आणि तशी संधी सुद्धा हिमेश तांगडी यांनी फलंदाजांना नाही दिली. व्हेरिएशन आहे पिचिंगवर, खूप चांगलं लक्ष देऊन ते गोलंदाजी करतात. आयडियल मिडियम पेस बॉलर कसा असला पाहिजे टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये, त्याचं प्रमाण गोलंदाज हिमेश तांगडीच्या वतीने पाहायला मिळालंय. स्टेप आउट झाले, नाही संपर्क बनवू शकले. बॉल ब्रश झालाय थायपॅडला आणि म्हणूनच पाहूया ती एक धाव मिळते. लेग बायची एकदा वाढेल, धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. पुन्हा एकदा मी मुक्तेश्वरच बोलेन की मागच्या डावात सुद्धा त्याच्याकडून तो निर्णय चुकला आणि आता सुद्धा गरज नसताना दुसऱ्या धावेसाठी त्याने प्रयत्न केला. आणि पाहूया अजूनही स्ट्रायकर एंडला यज्ञेशच्या सोबतीनं आता निखिल आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओ यावेळेस स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करते, येतोय चौकार. जरी बरी पायासाठी या सुपर ओव्हर मध्ये हा पहिला चौकार. 4 धावा. धावसंख्या 8 झाले. 5 बॉल 8. पण आता स्कोर चांगला सेट झालाय जरीमरी पाये संघाचा. पण अजून एक शेवटचा बॉल बाकी आहे. हिमेश तांगडी ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा शफल होऊन हा स्ट्रोक खेळलाय. पूल करायची इच्छा होती. बॉल डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षण चुकलं. 1 ला 2 मध्ये बदलण्याचा कॉल आला आणि तो कॉल पूर्ण झालाय का? तो कॉल पूर्ण झालाय. 2 मिळत आहेत. फलंदाज बाद आहे, तर एकच धाव मिळेल जिंकण्यासाठी. आता 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10ची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण जरीमरी पाये आपण सेट करून घ्यायचे. 6 चेंडूत 10 पूर्ण करायच्यात. कंपल्सरी चेस अनिल अंकलेश खार्डी. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या जरीमरी पाये. जरीमरी पाये चला क्षेत्ररक्षण लावून घ्या फास्ट. यानंतर अजूनही वेळापत्र थोडंसं मोठं आहे, त्याचमुळे घाई करण्याची सूचना आम्ही सातत्याने करतोय. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 10 धावा पूर्ण करायचे आहेत अनिल अंकलेश खार्डी संघाला. 6 चेंडू 10 धावा 2 विकेट्स. 6 चेंडू 10 धावा 2 विकेट्स. कंपल्सरी चेस. नागले टीम खेळणार आहे यानंतर. तन्मय पाटील खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित केलाय. पण आज ते फॅन्सी ड्रेस मध्ये आहेत. चला या पुढचा सामना महत्वाचा आहे. नागले आणि डुंगे त्यांना सुद्धा वाट पाहावी लागते, कारण ही सुपर ओव्हर झाली आणि सुपर ओव्हर झाल्यामुळे अजूनही तो संभ्रम आहे की पुढच्या फेरीत नेमका कोणता संघ पोचेल. खार्डी पोचेल की पाये पोचेल. चांगला स्कोर तर बनवलेला आहे जरीबरी पायाने. सुपर ओव्हरमध्ये ही टोटल फायटिंग टोटल म्हणून गृहीत धरली जाऊ शकते, कारण अनिल अंकलेश खार्डी संघाकडे 2 विकेट्स आणि 10 धावा पूर्ण करायच्यात.
6 बॉल्समध्ये. पण पाहूयात त्यांनी देखील कोणते पर्याय फलंदाजीचे वापरलेत या रनचेससाठी. तर 2 फलंदाज येत आहेत अनिल अंकलेश खार्डीकडून आदित्य तांगडी आणि उमेश भुरे. आदित्य तांगडी आणि उमेश भुरे हे 2 फलंदाज सुरुवात देतील या सुपर ओव्हरच्या सेकंड इनिंगला. आणि गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत जरीमरी पाय संघाकडून ओमकार ओमकार हिलीम हे गोलंदाज सुपर ओव्हर डिफेंड करण्यासाठी आलेत जरीमरी पाय संघासाठी. आणि सुपर ओव्हरला चेस करण्यासाठी 2 फलंदाज तर पोहोचत आहेत खार्डी संघाचे. उमेश हे सर्व आमचे पुरस्कर्ते ज्यांनी वेळोवेळी त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित PR ट्रॉफीला सहकार्य दिलेलं आहे. त्या सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतोय की आपल्या त्या सहकार्याने आम्ही आणखीन चांगल्या पद्धतीचं क्रिकेट डेव्हलप करण्यासाठी आणि खेळाडूंना खेळण्यासाठी प्रेरित होतोय. तर अशीच मदत असंच सहकार्य आपण दरवर्षी द्याल असाच दृढ विश्वास आम्हाला आहे. तर 6 चेंडू 10ची गरज. स्ट्रायकर साईडला कोण थांबते? स्ट्रायकर साईडला थांबलेले आहेत आदित्य आणि नॉन स्ट्रायकर साईडला आहेत उमेश आणि आदित्य ही जोडी अनिल अंकलेश साठी. आणि एका बाजूला बॉलर आहेत ओमकार हिलीम. चला जास्त वेळ न घेऊ नका, लगेच आता ही सुपर ओव्हर सुरू व्हायला हवी. प्रेक्षकांची इच्छा पहिल्याच सामन्यात पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपण आज लवकर वेळापत्रक चालू केलं होतं पण आता ते गणित सुद्धा चुकलेलं आहे. सुपर ओव्हर मध्ये आपण आलोय. तर आता पाहूया. असं पण सुपर ओव्हर हा दुर्मिळ योग आहे. सातत्याने आपल्याला ती सुपर ओव्हर कुठे पाहायला मिळत नाही आणि सुपर ओव्हर पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. तर पाहूया ही सुपर ओव्हर जिंकण्याचा मान कोणत्या संघाच्या नावावर जातोय? तो पाये संघाच्या नावावर जातोय की खार्डी संघाच्या नावावर जातोय? पुढचे 6 बॉल्स खूप महत्वाचे आहेत. पुढची 5 मिनिटं खूप महत्वाची आहेत. पाहूया 2 विकेट वाचवून 10 धावा चेस केल्या जातील का की गोलंदाज ओमकार हिलीम आपल्या नावाची चर्चा या स्पर्धेत करतील. स्ट्रायकर साइडला आदित्य, नॉन स्ट्रायकर एंडला आहेत उमेश आणि बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर ओमकार हिलीम. पहिलाच बॉल फुल टॉस स्विच केलं. फरक नाही पडत लॉजिकचा, खेळांचा, मॅजिकचा. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. आणि प्री डिसाइडेड स्ट्रोक होता. आदित्य अशाच पद्धतीचा स्टान्स घेण्याची तयारी करत होते आणि त्यातल्या त्यात ओमकारने जेव्हा फुल टॉस दिला ते थोडं सोपं झालं आदित्यसाठी. त्यांनी फक्त स्विच करून बॉलला दिशा दिली आणि बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हता त्या संधीचा फायदा खार्डी संघाला उचलता आलेला आहे. पहिल्या बॉलवर चौकाराला जिंकण्यासाठी आता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 2 विकेट वाचवायचे आहेत. 5 चेंडू 6ची गरज आहे. पहिल्याच बॉलवर ओमकारवर प्रेशर बिल्टअप झालाय पण ओमकारला सुद्धा स्वतःला सांगायचं आहे की जर सुपर ओव्हरची जबाबदारी माझ्या खांद्यावर कॅप्टन दिले तर माझ्याकडे सुद्धा ती विशेषता आहे. खेळाडूंच्या खांद्यावर जेव्हा जबाबदारीचा ओझं आपण टाकतो तेव्हा खेळाडूंचे खांदे आणखी जास्त मजबूत होतात. आणि पाहूया तशीच मजबूत खांद्यांची आणि मजबूत प्रयत्नांची गोलंदाजी आता ओमकारच्या वतीनं पाहायला मिळेल का? 5 चेंडू 6ची गरज. हा सामना दोन्ही संघांना वेगवेगळ्या आठवणी देऊन जाणार आहे आणि पाहूया त्या गोड आठवणी नेमक्या कोणत्या संघाच्या बाजूने जात आहेत, खार्डी संघाच्या की पाये संघाच्या. सुरुवात तर खार्डी संघाकडून चांगली झाली. गोलंदाज थोडेसे महागडे ठरले ओमकार आणि पहिल्याच बॉलवर आदित्य यांनी चौकार खेचलेला आहे. पण सामन्याचा निकाल अजून लागलाय कुठे? सामना अजून संपलाय कुठे? अजूनही 5 बॉल बाकी आहेत. जिंकण्यासाठी 6ची गरज टीम अनिल अंकलेश खार्डी. अगोदरच स्टान्स बदलला होता फलंदाजाने आणि फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न ओमकारने केला पण त्याची योजना सुद्धा ही गडबडलेली आहे. आता रन बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 5 चेंडू 5ची गरज. पूर्णपणे प्रेशर आता गोलंदाज ओमकारवर बिल्टअप झालाय. पण आता पाहूया आदित्य यांच्या मनात नेमकं चाललंय काय? 5 चेंडू 5ची गरज. हो पुन्हा एकदा स्वतःला स्विच केलं, गॅप शोधला, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत
कवच बॉडला फोडले, चौकार 4 धावा. सामना पूर्णपणे आपल्या पक्षात घेऊन गेलेले आहेत आदित्य. अनिल अंकलेश खार्डी संघासाठी तिन्ही स्ट्रोक त्यांनी उलट दिशेनेच खेळले आणि तिन्ही स्ट्रोक त्यांनी कनेक्ट केले. एक स्ट्रोक वाईट बॉल आणि आता ते मैदानाच्या बाहेर. लक्षात घ्या, सुपर ओव्हर कंपल्सरी चेस आहे. म्हणजे जर आता विकेट मिळवली ओमकारने तरी सुद्धा जरी मरी पाये संघ जिंकू शकणार आहे. पुढचे बॉल शिल्लक आहे 3, हवी आहे 1 धाव. बॅटर पाठवा फास्ट फास्ट. चला, एका धावेची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 3. जसा मी उल्लेख केला की सुपर ओव्हर कंपल्सरी चेस आहे. म्हणजेच आता पुन्हा जर ओमकारने विकेट मिळवला तरी सुद्धा जरी मरी पाये संघ जिंकणार आहे. 1 धाव पूर्ण करावीच लागेल अनिल अंकलेश खार्डी संघाला. आणि आदित्य बाद झाल्यानंतर पाहूया कोणता फलंदाज येतोय. आता ती चर्चा चालू आहे आणि चर्चेनंतर नाव कोणाचं पुढे येते पाहूया. आणि तो फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव जी उरलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी देवा जाधव त्यांच्यावर तो भरोसा ठेवलेला आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धाव. आपल्या गावचं क्रिकेट किती प्रगत आहे. आपल्या गावच्या क्रिकेटला मोठ्या मंचावर घेऊन जाण्यासाठी पूर्ण वर्षभर आपण सराव करत असतो आणि अशा वेळेला जेव्हा एक चूक आपल्या बाजूनं घडते तर ती निराशा तुमच्या सोबत तुमच्या गावाला तुम्ही देत असता. आणि म्हणूनच नेहमीच तुम्हाला शिकत राहायचं. एक स्पर्धा जिंकता नाही आली तरी काय झालं, पुढच्या स्पर्धेमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुकांवर सुधारणा झाली पाहिजे. ती सुधारणा ओमकारच्या वतीने पाहायला मिळते. 3 बॉल शिल्लक आहेत, 1 धावेची गरज आहे. अजूनही काहीच बिघडलं नाहीये. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल योग्य त्या पायरीवर पडलं पाहिजे. एक पाऊल तर योग्य त्या पायरीवर ओमकारचं पडलंय. आता आणखीन एक पाऊल जर त्यांनी योग्य त्या पायरीवर टाकलं तर ही सुपर ओव्हर जिंकून सामन्यामध्ये पुढची चाल करेल जरी मरी पाये. 1 धावेची गरज आहे. देवा स्ट्रायकर सेंडला आहेत. पाहूया दोन्ही खेळाडूंवर तो दबाव आहे. 1 धाव पूर्ण करण्यासाठी पाहूया नेमकं देवाच्या मनात चाललंय काय. 1 धाव रोखण्यासाठी नेमकं ओमकारच्या मनात चाललंय काय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. फुलटॉस नाही नाही हे नाहीच करायचंय. फुलटॉस आहे. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार आणि या चौकारानं ही सुपर ओव्हर आणि हा सामना जिंकलाय अनिल अंकलेश खार्डी. अभिनंदन. हार्ड लक जरी मरी पाये.